युती तुटल्यानंतर काही तासातच आता भाजपनेही शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली। सोशल मीडियावर शिवसेनेच्या 20 वर्षातल्या सत्तेवर टीका करणारी पोस्टर्स व्हायरल करण्यात येत आहेत। 20 वर्षात मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचार आणि एकूणच कारभारावर या पोस्टर्समध्ये टीका करण्यात आली। नळाच्या रांगेतल्या महिलांपासून तर कचऱ्याने भरलेल्या नाल्यांपर्यंत सगळ्याला महापालिकेतले सत्ताधारी जबाबदार असल्याचा दावा भाजपने केलाय। शिवाय हे चित्र बदलायचं असेल तर भाजपला एकहाती सत्ता देण्याचं आवाहनही या पोस्टर्समध्ये करण्यात आलंय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, आता पोस्टर्सच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका करायला भाजपने सुरुवात केली आहे आणि निवडणुकीपर्यंत आता दोन्ही पक्षांकडून हे टीकासत्र असं सुरू राहणार आहे, किंबहुना यामध्ये आणखी वाढ झालेली दिसेल। आपल्याला आठवत असेल की निवडणूकचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या आधीपासूनच पद्धतशीरपणे भाजपने मुंबईतील विविध समस्यांवर प्रश्न उपस्थित करताना नेमके हेच मुद्दे छेडले होते आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष केलं होतं आणि हीच स्ट्रॅटेजी भाजप सुरुवातीपासून राहिली होती। आणि आता युती तुटली असल्यामुळे भाजपने आता उघडपणे याचा प्रचार सुरू केलेला आहे आणि टॅप असेल, नंतर रस्ते घोटाळा प्रकरण असेल, नंतर जो गटारातला गाळ काढणं असेल, आता वेगवेगळे मुद्दे आहेत। हे मुद्दे आता भाजप पद्धतशीरपणे काढत आहे आणि म्हणूनच युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर 12 तासातच भाजपने अशा प्रकारे पोस्टरच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन आघाडी उघडली आहे आणि शिवसेनेचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे। अर्थात सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हायरल होणारे पोस्टर किती प्रभाव टाकतात हे निवडणुकीत स्पष्ट होईल, पण शिवसेनेने भाजपवर प्रतिहल्ला करण्याची तयारी केलेली आहे। तेव्हा अशा मुद्द्यांना शिवसेना कसं प्रत्युत्तर देतं आणि हा सगळा खेळ मतदानाची तारीख जवळ येईपर्यंत कशा प्रकारे रंगत जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल। भाजपने मात्र जोरदार आक्रमकपणे शिवसेनेवर टीका करायला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल। धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।